नमस्कार. माझ्या छोटेसे किचनमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला तिळाची चिक्की कशी बनवायची ते दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला साखर, तीळ आणि विलायची पावडर ते सुरुवातीला साहित्य लागणार आहे. आपण एक भांडा घेतला आहे, त्याच्यामध्ये साखर घातली 1 वाटी आणि 1 वाटी साखर प्रमाण असतो. साखर 1 वाटी घ्यायची, तर 1 वाटीला कमी तीळ घ्यायचे. साखरेमध्ये पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही आहे. थोडेसे विलायची पावडर आणि हे असे वितळू द्यायची आहे साखर. आपल्याला गॅसचा फ्लेम एकदम स्लो ठेवायचा आहे आणि तिथे मग हे तीळ घालायचे आहे. तीळ घातल्यानंतर हे असे एकत्र करणार आहोत आपण, एक दिवस हे करणार आहोत. हे असे झाल्यानंतर मग यांना आपण पोळी जशी तयार करतो त्याच पद्धतीनं आपल्याला करायचं आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे ही. पटकन भरपूर होतात. आपण बेलण्याला आणि कोरपाटला ऑइल लावून घेतला आहे थोडासा. आपली चिक्की चिपकली नाही पाहिजे आणि व्यवस्थितरित्या निघली पाहिजे आणि एकदम खुसखुशीत अशी होतो तयार. आणि हे मकर संक्रांत स्पेशल, त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ घातलेली आहे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठा हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. हे अशी आपल्याला पसरवायची आहे आणि मी कमी करत आहे, त्याच्यामुळे तुम्ही जास्त पण करू शकता. आता याला काय करायचं आहे, आपण चपाती तयार करतो तशा पद्धतीने याला थोडा पसरवायचा आहे आणि पसरवल्यानंतर मग यांचे असे काप करून घ्यायचे आहे. आधी आपण पसरवून घेऊया. खूप जास्त प्रेस देऊन असं हे करायचं नाही, हलक्या हाताने आपल्याला असं पलटवायचं आहे असे. आणि गरम म्हणजे खूप गरम आणि खूप थंडही असं नाही, ते आपल्याला गरम थोडंसं असतानाच आपल्याला हे पसरवायचं आहे. आणि याचे कापण लगेच करायचे आहे, जास्त वेळ ठेवल्यामुळे मग ते निघणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपण तयार करत आहोत. आपण चारही बाजूनी फिरवून असे म्हणजे करणार आहोत. जिकडे आपल्याला जाळ वगैरे दिसेल तिथं आपण थोडासा फिरवून असा पातळ करणार आहोत. एकदम अशी प्लेन तयार होत आहे आपली ही अशी. आपल्याला वाटले की आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात ती पातळ झाली आहे, तर मग नंतर मग हे अशा पद्धतीनं काप करून घ्यायचं आहे. आपल्याला जर चौकुट्टे काप पाहिजे असेल तर चौकुट्टे पण करू शकता, मोठे करायचे असेल तर मोठे पण करू शकता. मी मीडियम आकाराचे करत आहे. हे लगेच करायचं आहे आपल्याला. हे अशा पद्धतीने मी काप केली आहे आणि काप झाल्यानंतर मग ते लगेच तसे काढणार पण आहे. मी चाकू वगैरेने पण करू शकता. हे बघा, ही लगेच याच्यानेच काढत आहे, कारण की ती थोडा थंड झाल्यानंतर लगेच निघते आणि आपला ऑइल लावल्यानंतर ते पटकन निघते, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा, अशा पद्धतीनं हलके जरी हे केलं तरी निघून जाते. ही बघा, अशा पद्धतीने आपली चिक्की तयार झाली आहे आणि एकदम खुसखुशीत आणि स्वादिष्ट
अशी ही चिक्की तयार होते. आणि संक्रांतीनिमित्त चिवडा, तिळाचे लाडू, तिळाची चिक्की हे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संक्रांतीला तयार करतात. हे बघा, अशा पद्धतीने सगळेच काढून लगेच हे करायचे. नंतर मग दुसरी आपण अशा पद्धतीनं तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने मी काढलेली आहे.